नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती। पत्रोडमधील जटांगपूर कामतवाडा शेत शिवारातील शेतकऱ्यांची तक्रार। शेतातील जुना नाला बंद करून नवीन नाला खोदकाम करण्याबाबतची तक्रार तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडे केली असून सुद्धा अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही। कार्यवाही न केल्यास तक्रारदार शेतकरी उपोषण करण्याचा इशाराच जो आहे तो प्रशासनाला दिला आहे। बघूया सहारा समाचारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांचं वृत्तांकन। नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। अचलपूर तालुक्यातील पत्रोड आणि पत्रोड गावालगतच कामतवाडा शेत शिवारामध्ये एक नाल्याचा प्रश्न उद्भवलेला आहे। आपण बघतो आहोत की अनेकदा बघतो आहोत की पावसाळ्यामध्ये शेतीचे वहिवाट होतो आणि वहिवाट करत असताना शेतकरी आपला हंगामपूर्व आपले सर्व संपूर्ण कामे शेतकऱ्यांची मशागत करतो, उन्हाळ्यामध्ये मशागत करतो। अशातच काही असे लोक आहेत की आपल्या धुरा सोडून दुसऱ्याच्या धुऱ्यात जाण्याचे प्रयत्न करतो। अशात मोठमोठ्या शेतकऱ्यांचे वाद निर्माण होतो आणि पोलीस स्टेशनला अनेक तक्रारी दाखल होतो। अशातच आपल्यासोबत कामतवाडा शेत शिवारामधील रामदास तायडे हे शेतमालक आहेत आणि यांचं शेतीचं लागलेलं आहे आणि या शेतमालक इथं लागून असलेला एक बाजूचा गैरहजर ढोले म्हणून त्यांच्या शेतातून मधोमध एक नाला होता, म्हणजे वडलोपार्जित नाला आहे, पूर्वीचा नाला आहे आणि तो सरकारी नाला म्हणून त्याला ओळखला जातो आणि त्यांची नकाशामध्ये नोंद सुद्धा आहे। आता तो शेतकऱ्यांच्या मधोमध नाला आणि त्याच्या बाजूला पांदान रस्ता आहे। पांदान रस्ता आपण तुम्हाला दाखवतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये। ह्या शेतातून आलेला पांदान रस्ता आहे आणि या पांदान रस्ता हा गेलेला आहे यांच्या धुऱ्यालगतच, ह्या शेतकऱ्यांच्या धुऱ्यालगत ह्या पांदान रस्ता आहे आणि या पांदान रस्ता नेत असताना इथे जे बाजूचे शेत गैरहजरदार आहे हे शेत गैरहजरदाराचं आहे आणि या शेतकऱ्यांनी तो मधोमध जो नाला आहे तो नाला बुजवण्याचा प्रयत्न केला आणि अशातच आपण बघतो आहोत की इथं JCBद्वारे हा नाला जो पूर्वीचा नाला होता तो बंद करून पांदान रस्त्यावर हे काढलेला नाला काढलेला आणि संपूर्ण पांदान रस्ता जी सरकारी जागा आहे त्या सरकारी जाग्यावर हडप करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप सुद्धा या तायडे परिवाराने केलेला आहे आणि याच्या अनेकदा तक्रारी यांनी तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्याकडे दिल्या आहे। याचा पंचनामा सुद्धा तलाठी यांनी केलेला आहे आणि पंचनाम्यामध्ये सांगितलं आहे की त्यांच्या नकाशामध्ये त्यांनी दाखवलं आहे की या शेताच्या गैरहजरदाराच्या शेतामध्ये मधोमध नाला आहे आणि या नाला बुजवून त्यांनी दुसरा नाला काढण्याचा प्रयत्न केला आहे। या नाल्या काढण्यासंदर्भात इथं आपण कॅमेऱ्यामध्ये बघतच आहे, या नाला काढण्यासंदर्भात या शेतमालक जे आहेत तायडे आणि अनेक शेतकरी आहेत ज्यांना रस्ता आहे तो वहिवाट करण्यासाठी तो रस्ता बंद होणार आहे, त्यासाठी त्यांनी JCBद्वारे उपोषण सुद्धा मांडला होता। JCBचे आडवे झालेले होते, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केल्या गेली नाही। या संदर्भात आपल्यासोबत तायडे आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांची आपण थेट संवाद साधणार आहे। काय नेमकं प्रश्न आहे, काय सांगाल या संदर्भात? हे रस्त्यावर नाला खणून राहिले ना, केव्हापासून हा रस्ता आहे? ह्याचा पिढीपासून आहे, बुड्यापासून आमच्या या तुम्ही हा पिढीपासून हा पिढीपासून काहीच पिढ्या गुजरल्या तर रस्ता आहे एका साखळीचा। हा जो पांढरा रस्ता आहे कुठं जाते या रस्ता? हा रस्ता राणीच्या रस्त्याला भेटला गाडीच्या रस्त्याला भेटलेला. हा इकडे गेला आपल्या जटांपूर रोडवर। हा त्या पवाराच्या तोतून ते सदाफळ्या गुरुजीच्या इथून आला, एक मंदिरावर गेला आणि एक इकडे आला। अच्छा, आता जो हे नाला बुजून दुसरा नाला काढणार आहे, मग तुम्हाला वहिवाट करण्यासाठी रस्ता कोणता? रस्ता नाही आहे ना काही पाहिजे। मग तुम्ही यासाठी तक्रार काय केली होती? तक्रार 2-3-4 ठिकाणी केली तक्रार, त्याची ऍक्शनच नाही घेऊन आलो कोणी। मंडळ अधिकाऱ्याच्या इकडे गेली, तहसीलदारच्या इकडे गेली, पांडेबाजी इकडे गेली, मग काय म्हणतात मध्ये दिली, काय म्हणतात येडूदोळे केली। आता यांनी मग यांच्यावर ऍक्शन घेतली का? काय केलं? नाही, काहीच नाही घेतलं अजून, काहीच नाही घेतलं। काहीच नाही येईना पैसे खाल्ले की काय केलं, कोणच तक्रार घेतली नाही। म्हणजे मधोमध नाला जो आहे तो आता तुमच्या शेताच्या धुऱ्यावरून हा धुऱ्यावरून ह्या रस्त्यावरून नेऊन आला, या शेतात बगीचात पाणी टाकून आला माल। हो का? मग आता काय करणार तुम्ही? मग आता उपोषण करणार नाही, ते हे केलं तो आता तक्रार देऊन ऐकून नाही राहिले तर आमरण उपोषणच मांडतो मी। पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल केली? हा 2 वेळा, आजही केली, त्या दिवशी केली, कारवाई करूनच नाही राहिले कोणी। आपण या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतलेला आहे आणि या शेतकऱ्यांचा खरोखरचा एक प्रश्न आहे की सरकारी जी जागा आहे, सरकारी जो नाला होता तो नाला शेतकऱ्यांच्या शेतातून गैरहजरदाराच्या शेताच्या मधामध होता, मात्र त्यांनी आता तो मधोमध एका साईडला करावं म्हणून त्यांनी जो पांदान रस्ता होता, या शेतातून पांदान रस्ता आहे, या पांदान रस्त्यावर सरकारी जी जागा आहे पांदान रस्त्याची ती जागा बंद करून त्यामध्ये जो नाला डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत। अशातच त्यांनी तक्रार सुद्धा केलेली होती आणि याची तलाठी इथे आलेली होती, पंचनामा केला आणि त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की त्यांच्यावाल्या
जे हे आहे म्हणजे त्यांचं पंचनामामध्ये जी त्यांची कागदपत्र आहेत, त्याच्या कागदपत्रामध्ये मधोमध नाला आहे आणि तो डायव्हर्ट करून यांच्या शेताच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न चालू आहे, म्हणजे पांढरा रस्त्यातून. आणि त्या पाण्यामुळं, त्या नाल्यामुळं नाल्याला भरपूर पाणी येतो असे सुद्धा त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. मोठा नाला आहे आणि तो पाणी यांच्या शेतात जाणार आहे आणि या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याचे चान्सेस सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आणि आता संपूर्ण नाला अशातच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेली आहे, मात्र पोलीस स्टेशननं अद्यापर्यंत कुठली कारवाई केली नाही. परंतु आताच नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज जो राजस्व अभियान आहे, समाधान अभियान, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न, अनेक छोट्या मोठ्या समस्या संबंधित डिपार्टमेंटशी निकाली काढण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतरच असे समाधान अजूनपर्यंत कुठल्या पटवारी, तहसीलदार या SDO कोणाच करून होत नाही. आणि इतका मोठा जो प्रकार आहे होत आहे आणि ह्या प्रकारावर कुठेतरी आळा घालण्यासाठी यांनी मागणी केलेली आहे. आणि थेट यांनी जर कारवाई होत नसेल तर उपोषण करण्याचा इशारा सुद्धा या तायडे कुटुंबांनी दिलेला आहे. सारा समाजासाठी रुपेश फरगुंडे, अमरावती.